विद्यार्थी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. या राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर भारतीय विद्यापीठांमध्ये संशोधन झालं, नाविन्यपूर्ण उपक्रम झालेत आणि आंतरविद्यापीठ सहकार्याला कशी चालना मिळाली वाटतं तुम्हाला सर? काही प्रत्येक विद्यापीठ हे प्रत्येक ज्ञानशाखेमध्ये एक्सपर्ट असू शकत नाही. तर ज्ञानाची देवाणघेवाणीतूनच एक मोठी ज्ञानाची इकोसिस्टीम निर्माण होऊ शकते देश लेवलवर. तर यासाठी त्या बॅरियर्स ज्या आहेत की प्रत्येक विद्यापीठाने की माझा एक एक्सपर्टाईज आहे, माझा एक एरियातला एक्सपर्ट आहे, सेमी कंडक्टर मधला एक्सपर्टाईज आहे, किंवा आर्ट्स मधला एक्सपर्टाईज आहे, अप्लाइड आर्ट्स मधला एक्सपर्टाईज आहे. तर या मनोभूमिकेतून बाहेर पडून की नाही, मला कोलॅबरेट केलं तर आर्ट्स मधला सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला कसा एक्सप्लोर करता येईल. तर हे करण्यासाठी आंतरविद्यापीठीय कॉन्सोर्शियम खूप महत्वाचे आहे. आणि त्यामुळे एक मोठा देशाच्या लेवलवर एक मोठा एक्सपर्टाईज डेव्हलप होईल, एक मल्टीडिसिप्लिनरी. तर हे कोलॅबरेशन खूप गरजेचं आहे, हे कम्युनिकेशन पण खूप गरजेचं आहे. सर, डिजिटल शिक्षण असेल, तंत्रज्ञानाचा वापर